डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चरित्र. लेखक धनंजय कीर. पाठ 3. विद्येसाठी खडतर तपश्चर्या. आंबेडकरांनी ह्या पहिल्या परिषदेमध्ये भाग घेतला नाही, कारण एकतर ते मितभाषी आणि दुसरे असे की अस्पृश्यांच्या उद्धारासाठी सवर्ण हिंदूंनी चालविलेल्या चळवळीविषयी ते उदासीन निसाशंक असत. त्यांचा ह्या चळवळीस तात्विक पण मुळातच विरोध होता. आपल्या शक्तीचा आणि बुद्धिमत्तेचा उपयोग करण्याची संधी केव्हा व कशी येईल ह्याची ते मार्गप्रतीक्षा करीत होते. त्या कार्यासाठी आपल्या जीवनास निर्वाह स्वातंत्र्य, पात्रता आणि प्रतिष्ठा कशी लाभेल या विवंचनेत ते होते. तसे स्वातंत्र्य जीवन जगण्यास समर्थ करील असा पेशा वकिलीखेरीज त्यांना दुसरा दिसेना. वकिलीमुळे आपणां स्वतंत्रपणे आयुष्य कंठित करता येईल आणि लोकांचे लक्ष खेचता येईल असा त्यांना भरवसा वाटे. ह्यासाठी ग्रेज इन ह्या विद्यालयातील आपला बॅरिस्टरचा अपूर्ण राहिलेला अभ्यास पूर्ण करण्याकडे त्यांच्या मनाची ओढ लागली होती. त्या दृष्टीने स्वतःचा मार्ग काढण्यासाठी त्यांचे प्रयत्न सतत सुरू होते. त्यांचे मित्र नवल भथेना ह्यांच्या खटपटीने त्यांनी 2 विद्यार्थ्यांची शिकवणी धरली. त्या मुलांना शिकवित असतानाच त्यांनी स्टॉक्स अँड शेअर्स धंद्यातील लोकांना सल्ला देणारी एक कंपनी काढली. उत्पन्न चांगले येण्याचा संभव दिसू लागला, परंतु ती कंपनी एका महाराची आहे असे कळताच त्याचा सल्ला घ्यायला येणारी गिऱ्हाईके कमी होऊ लागली. शेवटी कंपनीचा सल्ला गार पडून त्या कंपनीला टाळे लावावे लागले. त्यानंतर एका धनिक पारशी गृहस्थाचा पत्रव्यवहार आणि हिशेब यांवर देखरेख करण्याचे दुसरे काम त्यांनी पत्करले. याही स्थितीत त्यांनी आपल्या बुद्धिवैभवाने जग जिंकण्याचा निर्धार काही सोडला नव्हता. त्यांनी तत्त्वज्ञ बर्ट्रांड रसेल यांच्या सामाजिक पुनर्रचनेची तत्वे या ग्रंथावर जर्नल ऑफ द इंडियन इकॉनॉमिक सोसायटीच्या अंकात परीक्षणात्मक एक लेख लिहिला. त्या ग्रंथाचे वर्णन लढाऊ ग्रंथ असे करून आंबेडकर म्हणतात, युद्धाचा नायनाट केवळ बौद्धिक पातळीवर आव्हान करून होणार नाही, तर युद्ध प्रवृत्तीला विरोध करणारे मनोविकार आणि जीवनाकडे पाहणाऱ्या विधायक प्रवृत्ती यांच्या संवर्धनामुळे होईल. हे रसेलचे म्हणणे यथार्थ आहे. रसेल हे युद्धविरोधी होते, परंतु शांतीपंथवादी नव्हते. क्रियाशीलतेमुळे वाढ होते, निश्चलतेने नाश होतो. शक्ती म्हणजे उत्साह आणि तो विधायक कार्य साधण्याकडे लावला पाहिजे. तिचा वापर संहाराकरिता होता कामा नये. हिंदी लोक रसेलच्या ग्रंथात आपल्या अहिंसावादी वृत्तीचे समर्थन आहे अशी भ्रामक समजूत करून अशी आंबेडकरांची भीती व्यक्त केली. सामाजिक जीवनाला आवश्यक अशा पायाभूत असणाऱ्या संवेदनाला त्याने प्राधान्य दिल्यामुळे रसेल हे पूर्णपणे ह्या श्रेयास निखालस पात्र आहेत असे त्यांनी मत दिले. समाजातील घटकांच्या एकमेकांतील योग्य अशा समजूतदारपणावरच सामाजिक पुनर्रचना अवलंबून आहे. ही समस्या अनेक समाजशास्त्रज्ञांच्या नजरेतून निसटली होती असेही ते म्हणाले. आंबेडकरांनी याच सुमारास आपला भारतातील जाती हा निबंध पुस्तक रूपाने प्रसिद्ध केला. भारतातील लहान जमिनी आणि तद्विषयक उपाययोजना या विषयावर त्यांनी एक प्रक्षोभक प्रबंध लिहिला. जमिनी संबंधीच्या प्रश्नावर त्यावेळी काही विचारवंतांनी आपले विचार मांडले होते. बडोदा समितीच्या निष्कर्षावर आणि त्या विषयावरील इतर अधिकारी पुरुषांच्या मतावर त्यांनी कडक पण विधायक टीका केली. आंबेडकरांच्या म्हणण्याचा आशय थोडक्यात असा होता की औद्योगिकीकरणाचे परिणाम जरी जमिनीच्या एकत्रीकरणात झाले नाहीत, तरी औद्योगिकीकरणामुळे जमिनीचे मोठे तुकडे होण्याची सुलभता वाढेल. जोपर्यंत जमीन कसणे ही गोष्ट अधिक लाभदायक आहे असे लोकांना वाटेल, तोपर्यंत जमिनीचे एकत्रीकरण शक्य होणार नाही. ही गोष्ट निर्विवाद आहे. म्हणून औद्योगिकीकरणानंतर जमिनीचे एकत्रीकरण होईल. तथापि या बौद्धिक इंधनाने आंबेडकरांच्या जीवननौकेस पुरेशी वाफ न मिळाल्यामुळे ती पुढे सरकेना. ही बौद्धिक इंधने अक्षरशः निरर्थक ठरली. आंबेडकरांचे मन निराशेत असे हेलकावे खात असता सिडनहॅम कॉलेजमध्ये प्राध्यापकाची एक जागा रिकामी झाली आहे असे त्यांना कळले. मुंबईचे माजी राज्यपाल लॉर्ड सिडनहॅम यांच्या खटपटीने त्यांनी ती जागा मिळाली. त्यांची अर्थकारण ह्या विषयाच्या प्राध्यापकाच्या जागी नेमणूक झाली. लंडनला पुन्हा जाऊन आपला कायदा आणि अर्थशास्त्र यांचा अपुरा राहिलेला अभ्यास पूर्ण करण्यासाठी लागणारा पैसा आपणास ह्या नोकरीमुळे लाभेल हा उद्देश मनाशी बाळगून त्यांनी ती प्राध्यापकाची हंगामी नेमणूक स्वीकारली. सिडनहॅम महाविद्यालयातील
विद्यार्थ्यांनी ह्या नवागत प्राध्यापकाकडे पहिल्याने फारसे लक्ष दिले नाही. हा महार प्राध्यापक आपणास काय शिकवणार असे त्या स्पृश्य नि पुढारलेल्या समाजातील तरुणांना वाटे. व्यासंग ज्ञाननिष्ठा नि विद्यादानाविषयी तळमळ असलेली अध्यापक व्यक्ती पुढे उभी राहिली म्हणजे काय घडू शकते ह्याचा अनुभव त्या विद्यार्थ्यांना कदाचित नसावा. आंबेडकरांचा गाढ अभ्यास, सिद्धांताचे विस्तृत विवेचन करण्याची त्यांची हातोटी आणि त्यांची विचारप्रवर्तक शैली यांनी विद्यार्थ्यांच्या मनाची चांगलीच पकड घेतली. आंबेडकरांच्या ज्ञानप्रभेने ते अगदी दिपून गेले. आधुनिक काळास अनुरूप असा सुंदर पोशाख परिधान केलेल्या त्या तरुण प्राध्यापकाच्या डोळ्यांतील तेज, त्याचे खोल विचार आणि तलस्पर्शी पांडित्य ह्यांचा लाभ आपल्यालाही व्हावा या हेतूने इतर विद्यालयांतील विद्यार्थी त्यांची संमती मिळवून त्यांच्या व्याख्यानास उपस्थित राहत असत. त्यावेळी प्राध्यापक आंबेडकरांनी आपल्या व्याख्यानासाठी टाचणांचा जो अवाढव्य संग्रह केला होता त्यातून अर्थशास्त्रावर एक प्रचंड ग्रंथ निर्माण झाला असता. प्राध्यापक म्हणून आंबेडकरांनी जरी यश मिळाले तरी त्यांची मानखंडनात थांबली होती असे मात्र मुळीच नाही. प्राध्यापक वर्गासाठी ठेवलेल्या पाण्याच्या भांड्याला आंबेडकरांनी हात लावू नये अशी सावधगिरी तेथील गुजराती प्राध्यापकांनी घेतली होती. प्राध्यापकाचा व्यवसाय हे काही आंबेडकरांचे अंतिम उद्दिष्ट नव्हते, ते एक साधन होते. पदोपदी आणि ठायीठायी होणाऱ्या मानखंडनेमुळे अस्पृश्यतेचा मूलभूत प्रश्न हाती घ्यावा अशी त्यांच्या मनाला टोचणी लागली होती. त्या उद्देशाने ते अस्पृश्य वर्गातील कार्यकर्त्यांच्या मनाची हळूहळू चाचपणी करू लागले. ज्यांना त्या प्रश्नाविषयी सहानुभूती वाटे अशा व्यक्तींचा दृष्टिकोन ते समजून घेण्याचा प्रयत्न करू लागले. मृतप्राय होऊन पडलेल्या अस्पृश्य समाजाच्या देहात आणि थोडी थोडी धुगधुगी असलेले काही कार्यकर्ते ह्यांच्या जीवनात चैतन्य ओतून त्यांना चांगले चालते बोलते करण्यास त्यांनी प्रारंभ केला. आणि त्याच हेतूने रोहिदास विद्यावर्धक समाजाकरवी क्रिकेटपटू बाळू बाबाजी पलवणकर तथा पी बाळू नि त्यांचे बंधू ह्यांचा सत्कार समारंभ घडवून आणण्यास प्रोत्साहन दिले. त्या प्रसंगी पी बाळू यांना द्यायच्या मानपत्राचा मसुदा आंबेडकरांनी स्वतः तयार केला होता. ज्या भारतखंडाने आपल्या अन्याय जातीबंधाने रोहिदास समाजाचे इतके नुकसान केले त्या भारतखंडाची लाज राखणारा वीर असे पी बाळूचे वर्णन करून आंबेडकर त्या मानपत्रात म्हणतात, अन्यायाने दडपून गेलेल्या या निकृष्ट समाजातून आपल्यासारखे वीर निपजतात व केवळ हिंदू या शाब्दिक संध्याने जोडलेल्या हिंदू समाजाची निर्विकल्प मनाने सेवा करतात. हे आपल्या समाजाच्या अंगभूत तेजाची तसेच आपल्या सौजन्याची साक्ष देत आहे. बेगुमान, अनुदार व अकृतज्ञ अशा वरिष्ठ हिंदू समाजाने रोहिदास समाजावरील बहिष्कार उठवला नाही आणि पी बाळू यांना कर्णधारही नेमले नाही याविषयी आंबेडकरांनी त्या मानपत्रात खेद व्यक्त केला. हा समारंभ यशस्वी करण्यासाठी आंबेडकरांनी व्यक्तिशः खूप खटपट केली. बाळू बाबाजी पालवणकर तथा पी बाळू नि त्यांचे बंधू यांच्या क्रिकेट नैपुण्याबद्दल आंबेडकरांना विद्यार्थी दशेपासून अभिमान वाटत असे. ह्या समारंभानंतर मुंबई नगरपालिकेत अस्पृश्य वर्गासाठी आणखी एक जागा मिळवण्यात आंबेडकरांनी यश संपादिले. त्या जागी त्यांनी पी बाळू यांची नियुक्ती करून घेतली. चांभाराची निवड होताच महार समाजात खळबळ उडाली, असंतोष पसरला. पुन्हा आंबेडकरांनी महार पुढाऱ्यांची समजूत घातली. त्यावेळी पी बाळू आणि नारायणराव काजळकर ह्या दोयींकडे आंबेडकर भोजनासाठी गेले होते. इतका सलोखा आणि सख्य ह्या दोघांविषयी त्यांच्यामध्ये बांधले होते. ह्याच सुमारास महाराष्ट्रात अस्पृश्योद्धारासाठी कळकळीने झटणारे असे कर्तृत्ववान, धैर्यशाली आणि उदार हृदयी मराठी संस्थानिक पुढे आले होते. ते कोल्हापूरचे छत्रपती शाहू महाराज. त्यांनी आपल्या कोल्हापूर संस्थानातील कनिष्ठ वर्गास शिक्षण देण्याची आणि त्यांची वेडगळ धर्मभोळ्या समजुतीपासून आणि ब्राह्मणांच्या वर्चस्वापासून मुक्तता करण्यासाठी अविरत प्रयत्न केले. अस्पृश्य वर्गाला त्यांनी परोपरीने उत्तेजन दिले. आपल्या वैयक्तिक तैनातीतल्या नोकरवर्गात देखील अस्पृश्यांची नेमणूक केली. त्यांचा अंबारीचा माहूत हा महारच होता. कनिष्ठ वर्गापैकी जे थोडे शिकले सवरलेले होते त्यांना वकिली करण्यास त्यांनी सनदा दिल्या. अस्पृश्य विद्यार्थ्यांची राहण्याची आणि जेवण्याची मोफत सोय करून त्यांना मोफत शिक्षण देण्याचीही व्यवस्था केली.
अस्पृश्यांबरोबर ते उघडपणे भोजन करीत असत. आंबेडकर प्राध्यापक असताना मॉन्टेग्यू चेम्सफर्ड सुधारणांच्या अनुषंगाने साऊथ बरो समिती भारतात निरनिराळ्या जातीची मताधिकार विषयक चौकशी करीत फिरत होती. अस्पृश्य वर्गाच्या वतीने कर्मवीर शिंदे आणि आंबेडकर यांची त्या समितीपुढे साक्ष झाली. आंबेडकरांनी ह्या समितीसमोर कोणते मत प्रतिपादिले असेल याची कल्पना त्यांनी त्याच वेळी मुंबई टाइम्समध्ये टोपण नावाखाली जे एक पत्र प्रसिद्ध केले त्यावरून करता येण्यासारखे आहे. टाइम्समधील आपल्या पत्रात आंबेडकर म्हणतात, स्वराज्य हा जसा ब्राह्मणांचा जन्मसिद्ध हक्क आहे तसाच तो महारांचाही आहे. ही गोष्ट कोणीही मान्य करील. म्हणून पुढारलेल्या वर्गांनी दलितांना शिक्षण देऊन त्यांच्या मनाची आणि सामाजिक दर्जाची उंची वाढविणे हे त्यांचे आद्य कर्तव्य आहे. हे जोवर होणार नाही तोवर भारताच्या स्वराज्याचा दिन बराच दूर राहणार आहे हे निश्चित. याच वर्षी दत्तोबा पवार ह्या गृहस्थांच्या मार्फत आंबेडकरांना राजर्षी शाहू महाराज यांच्याशी प्रत्यक्ष परिचय होण्याचा योग जुळून आला. शाहू महाराजांनी आंबेडकरांना आर्थिक सहाय्य देऊन एक पाक्षिक काढावयास लावले. ते मूकनायक नावाचे पाक्षिक 31 जानेवारी 1920 या दिवशी त्यांनी सुरू केले. त्या दिवसापासून आंबेडकरांनी त्या मूक समाजाचे नायकत्व स्वीकारले. पांडुरंग नंदराम भटकर यांना आंबेडकरांनी संपादक नेमले होते. ते महार समाजापैकी असून पुण्यातील DC मिशनमधून त्यांचे मॅट्रिकपर्यंत शिक्षण झाले होते. त्यांची पत्नी ब्राह्मण समाजापैकी होती, त्यापायी त्यांना बराच छळ सोसावा लागला होता. त्या पाक्षिकावर आंबेडकरांचे संपादक म्हणून नाव नसले तरी ते आंबेडकरांनी सुरू केलेल्या चळवळीचे मुखपत्र होते हे अनेकांना माहीत होते. अस्पृश्यता नष्ट करण्याच्या दृष्टीने तो काळ किती प्रतिकूल आणि कठोर होता ह्याची कल्पना केसरीसारख्या वर्तमानपत्राने मूकनायकाबद्दल 2 शब्द लिहिणे तर सोडाच, पण पैसे देऊन त्याची जाहिरात सुद्धा छापण्याचे नाकारले ह्यावरून येईल. त्यावेळी टिळक हयात होते. मूकनायक पाक्षिकाच्या पहिल्या अंकात आंबेडकरांनी आपल्या पाक्षिकाच्या उद्देशाचे समर्थन अगदी सुबोध, सरळ परंतु जोरदार आणि स्पष्ट भाषेत वाचकांपुढे विचारार्थ मांडले. त्यांनी पहिल्याच अंकात लिहिले की हिंदुस्थान हा देश म्हणजे केवळ विषमतेचे माहेरघर आहे. हिंदू समाज हा एक मनोरा आहे व एक एक जात म्हणजे एक एक मजला आहे. पण लक्षात ठेवण्यासारखी गोष्ट ही की या मनोऱ्यात शिडी नाही. एका मजल्यावरून दुसऱ्या मजल्यावर जाण्यास मार्ग नाही. ज्या मजल्यात ज्यांनी जन्मावे त्यांनी त्याच मजल्यात मरावे. खालच्या मजल्यातील इसम मग तो कितीही लायक असो त्याला वरच्या मजल्यात प्रवेश नाही व वरच्या मजल्यातील माणूस मग तो कितीही नालायक असो त्याला खालच्या मजल्यात लोटून देण्याची कुणाचीही छाती नाही. सचेतन त्याचप्रमाणे अचेतन वस्तू ही सारी ईश्वराची रूपे आहेत असे म्हणणारे स्वधर्मीयांचा विटाळ मानतात. सांप्रत ब्राह्मणांची महत्वाकांक्षा ज्ञानसंचय करण्याकडे आहे, ज्ञानांचा प्रसार करण्याकडे नाही. ब्राह्मणेतरांच्या अवनतीचे कारण सत्ता व ज्ञान ह्यांच्या अभावामुळे ब्राह्मणेतर मागासलेले व त्यांची उन्नती खुंटलेली आहे. युगानुयुग चालत आलेले दास्य, दारिद्र्य ह्यांपासून बहिष्कृत वर्गाची मुक्तता करण्यासाठी आकाश पाताळ एक केले पाहिजे. त्यांच्या डोळ्यांत ज्ञानाचे अंजन घालून त्यांना आपल्या हीन परिस्थितीची जाणीव करून दिली पाहिजे. दुसऱ्या एका लेखामध्ये आंबेडकर म्हणतात, भारत स्वतंत्र होण्यानेच सर्व कार्यभाग साधेल असे नाही. भारत हे असे राष्ट्र बनले पाहिजे की ज्यात प्रत्येक नागरिकाला धार्मिक, आर्थिक आणि राजकीय हक्क सारखे असून व्यक्तिविकासाला प्रत्येक नागरिकाला वाव मिळेल. इंग्रजी राज्याविरुद्ध घेतलेला हा आक्षेप ब्राह्मणांच्या मुखात एक पटीने शोभतो, तर तोच आक्षेप ब्राह्मणी राज्याविरुद्ध एखाद्या बहिष्कृताने घेतल्यास 1000 पटीने शोभेल. हे विधान अप्रस्तुत अन अवास्तव आहे असे म्हणणारा कोणी पामर सापडेल असे दिसत नाही. इंग्रजी राज्यात ज्यांची बात सहन होत नव्हती त्यांची लाथ सोसावी लागणार म्हणून असे स्वराज्य द्या की त्यात थोडे बहुत आमचेही राज्य आहे. आंबेडकर त्यावेळी प्राध्यापक होते. हिंदू समाजावर उघड चढाई करण्याची त्यांची सिद्धता नव्हती. साधने आणि सामर्थ्य ही मिळवायची होती. कोल्हापूरच्या शाहू महाराजांशी आंबेडकरांचे संबंध आता दृढावू लागले होते. त्या संस्थानातील माणगाव येथे संस्थानाची अस्पृश्यांची पहिली परिषद मार्चमध्ये भरली. शाहू महाराज तेथे आपल्या लवाजम्यासह उपस्थित होते. माझ्या राज्यातील बहिष्कृत प्रजाजनांनो, तुम्ही तुमचा खरा पुढारी शोधून काढला ह्याबद्दल मी तुमचे अंतःकरणपूर्वक अभिनंदन करतो. माझी खात्री आहे की डॉक्टर आंबेडकर हे तुमचा उद्धार केल्याशिवाय राहणार नाहीत. इतकेच नव्हे तर अशी एक वेळ येईल की ते सर्व हिंदुस्थानचे पुढारी होतील. माझी मनोदेवता मला असे सांगते
या परिषदेनंतर शाहू महाराज, त्यांचे सरदार मानकरी यांच्या समवेत आंबेडकर आणि इतर अस्पृश्य कार्यकर्ते यांचे भोजन झाले. अस्पृश्यांच्या अशा लहान लहान परिषदा होत होत्या. त्यांनी 1920च्या मे महिन्याच्या शेवटी नागपूर येथे एक अखिल भारतीय बहिष्कृत परिषद समाजक्रांतीचे महान नेते छत्रपती शाहू महाराज यांच्या अध्यक्षतेखाली भरविली. काही प्रतिनिधींसहित आंबेडकर नागपूरला गेले. DC मिशनच्या कर्मवीर शिंद्यांनी काही दिवसांपूर्वी असे सरकारला निवेदन सादर केले होते की अस्पृश्यांचे प्रतिनिधी विधिमंडळाने नेमावे. राज्यपालाने व अस्पृश्यांच्या संस्थांनी ते निवडू नयेत. विषय नियामक समितीच्या बैठकीच्या वेळी आंबेडकर आणि शिंद्यांच्या आघाडीचे 2 नेते गणेश गवई आणि बेळगावचे पापण्णा यांच्यात खडाजंगी झाली. गवई यांनी आंबेडकरांनी विषय नियामक समितीचे अध्यक्ष व्हावे असा व्यूह रचला, पण तो आंबेडकर पक्षाने पापण्णा यांनाच अध्यक्ष करून मोडून टाकला. आंबेडकरांनी अध्यक्षांच्या परवानगीने एक मोठे परिणामकारक भाषण करून शिंद्यांच्या DC मिशनच्या धोरणाचा निषेध केला आणि शिंद्यांच्या मताप्रमाणे सरकारने निर्णय करू नये असा ठराव परिषदेकडून संमत करून घेतला. काही थोर पुरुषांच्या हातून त्यांच्या आयुष्यात एखादा असा प्रमाद घडून येतो की त्यामुळे ते आपल्या कार्यावर अपसमाजांचे आणि दोषांचे ढग ओढवून घेतात. कर्मवीर शिंद्यांचे कार्य थोर, त्याग मोठा, पण त्यांच्या या अयोग्य धोरणामुळे त्यांनी अस्पृश्य पुढाऱ्यांची सहानुभूती व्यर्थ गमावली. ह्या उपरोक्त परिषदेत आंबेडकरांतील नेतृत्वास आवश्यक असणारे समयज्ञता, वादकुशलता वगैरे गुण अप्रत्ययास आले. सार्वजनिक आयुष्यातील आंबेडकरांचा हा पहिला विजय होय. मूकनायकाने आपल्या भावी महान कार्याची ही चुणूक दाखविली. ह्या परिषदेनंतर महारातील 18 उपजातींतील पुढाऱ्यांचे आंबेडकरांनी महत्प्रयासाने सहभोजन घडवून आणले. सर्व अस्पृश्य जातींनी एकत्र जेवणाचा दिवस अद्याप फार दूर होता. अस्पृश्यांतही एक जात दुसऱ्या जातीस कमी प्रतीची माने. प्राध्यापक आंबेडकरांना भरपूर मासिक वेतन मिळत होते, तरी ते कामगार विभागात इम्प्रूव्हमेंट ट्रस्ट चाळीतील 2 खोल्यांतच राहत असत. पैशाचा व्यय ते हात आखडूनच करीत. साधेपणाने आणि काटकसरीने ते राहत. रमाबाईंना प्रपंचासाठी वेतनाचा ठराविक भाग देऊन बाकीचा ते शिल्लक ठेवी. रमाबाईचा स्वभाव मितभाषी, दृढनिश्चयी आणि स्वाभिमानी होता. कर्तव्यनिष्ठ, स्वसुखत्यागी, आतल्या आत जळून आत्मयज्ञ करणारी अशी ती आर्य स्त्री ईश्वरपरायण वृत्तीची होती. त्यांची व्रते, वैकल्यनी उपासना ह्यात कोणी ढवळाढवळ केलेली त्यांना खपत नसे. त्यांनी आपला वैवाहिक जीवनाचा पूर्व भाग अत्यंत काबाड कष्टात, हाल अपेष्टात काढला. त्या खडतर स्थितीत मनाची शांतता आणि घरातील एकोपाही अबाधित ठेवण्यात त्यांनी फार कष्ट सोसले. पतीच्या अनुपस्थितीत आपल्या विधवा भावजईला आणि तिच्या मुलाला तिने अंतर दिले नाही. त्यांचे तिने उत्तम प्रकारे पालन पोषण केले. पती परदेशी असता ह्या साध्वीने अत्यंत हालअपेष्टांत दिवस काढूनही कधी कुरकुर केली नाही किंवा कधी तोंडावाटे कठोर शब्द काढला नाही. पतीच्या दीर्घायुष्यासाठी आणि उत्कर्षासाठी रमाबाई ईश्वराची करुणा भाकीत. व्रतस्थ राहत आंबेडकरच अमेरिकेस गेले तेव्हा त्या गरोदर होत्या. त्यांना मुलगा झाला, त्याचे नाव गंगाधर ठेवले. तो लहानपणीच वारला. त्यांचा एकुलता एक मुलगा यशवंत ह्याच्या प्रकृतीविषयी तिला चिंता वाटे. तरी सुद्धा अतिशय काटकसरीने प्रपंच चालवून पतीच्या अभ्यासात व्यत्यय येईल अशी एकही गोष्ट तिने केली नाही. इतकी ती सदा दक्ष असे. पतीच्या प्रयत्नामुळे तिला अक्षर ओळख झाली होती. खरोखरच थोर हिंदू पुरुषाच्या जीवनात त्याच्या अर्धांगिनीकडे त्याच्या जीवनातील यशाचा अर्धा वाटा जातो ह्याचे गणित मांडता येणार नाही. तथापि इतके मात्र खरे की त्या स्त्रिया आदर्श आर्य स्त्रीच्या साक्षात अवतार होत्या. टिळक, गांधीजी आणि सावरकर ह्या प्रत्येकाची पत्नी जशी साध्वी स्त्री होती तशीच डॉक्टर आंबेडकरांची पत्नी ही साध्वी होती. अभ्यासपूर्तीसाठी लंडनला जाण्याची इच्छा तीव्र होत होती. मासिक वेतनातून प्राध्यापक आंबेडकरांनी बरीच बचत केली. आपले स्नेही नवल भथेना यांकडून 5,000 रुपये वचन चिठ्ठीवर कर्ज घेतले. थोडे आर्थिक सहाय्य कोल्हापूरच्या महाराजाकडून मिळवले. शिक्षण पूर्ण करण्यासाठी अशा रीतीने पैसे उभारून प्राध्यापक आंबेडकर यांनी लंडनला जाण्याची सिद्धता केली. त्यांनी सिडनहॅम महाविद्यालयातील प्राध्यापकाचा राजीनामा दिला आणि ते जुलैच्या शेवटच्या आठवड्यात लंडनला पोहोचले. त्यांच्या साध्वी पत्नीने पुन्हा दुःख आणि दारिद्र्य यांना तोंड देऊन आपल्या तान्ह्या यशवंताचा, भावजईचा आणि तिचा मुलगा मुकुंद यांचा प्रतिपाळ करण्याची मनाची सिद्धता केली.
मध्यंतरी बडोदा सरकारच्या अधिकाऱ्यांनी आंबेडकरांच्या शिक्षणासाठी झालेला खर्च परत मिळावा म्हणून आंबेडकरांच्या पाठीमागे निष्ठुरपणे तगादा लावला होता. त्यांनी या बाबतीत सिडनहॅम महाविद्यालयाच्या प्राचार्यांना लिहिले, मुंबईतील सरकारी शिक्षणाधिकाऱ्यांना कळविले. प्रसिद्ध कामगार पुढारी नारायण मल्हार जोशी यांना ह्या संबंधी रद्दबदली करण्यास त्यांनी विनंती केली. आंबेडकर आपला पूर्ण पत्ता सांगत नाहीत असे काहींनी कळविले, तर काहींनी सवड होताच ऋण परत करण्याचा आंबेडकरांचा विचार आहे असे कळविले. ह्या संबंध प्रकरणात एक गोष्ट अशी दिसते की महाराजांना या प्रकरणाविषयी बडोद्याच्या दिवाणांनी बराच काळ अज्ञानात ठेवले होते. शेवटी महाराजांकडे हे प्रकरण गेले. त्यांनी त्या प्रकरणावर असा शेरा मारला की ही रक्कम शिक्षणासाठी खर्च झाली आहे, अर्थात वसुलीचा प्रश्नच उद्भवत नाही. तरी सुद्धा बडोद्याच्या सचिवालयातील अरेरावांनी आंबेडकरांचा छळ मात्र थांबविला नाही. त्यांचे असे म्हणणे की शिष्यवृत्ती नव्हती, ते कर्ज होते. आंबेडकरांना न्यायालयात खेचण्यासाठी ते अधीर झाले होते, परंतु संस्थानातील त्या अधिकाऱ्यांचे हात ब्रिटिश प्रदेशात राहणाऱ्या आंबेडकरांपर्यंत पोहोचत नसल्यामुळे ते व्यर्थ वळवळ करून थकले. पुन्हा एकदा बडोदे नरेशांकडून थप्पड बसताच हताश होऊन शेवटी मंत्रिमंडळाच्या एका बैठकीत 1932 साली त्यांनी हे प्रकरण एकदाचे निकालात काढले. लंडनला पोहोचल्यावर लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स अँड पॉलिटिकल सायन्स ह्या संस्थेत आंबेडकरांनी अभ्यास सुरू केला. त्यांनी बॅरिस्टरीचा अभ्यासही ग्रेज इनमध्ये सुरू केला. अभ्यासाची सिद्धता क्रमिक पुस्तकावरूनच करून ते थांबले नाहीत. त्यांनी आपली दृष्टी अध्यात्म आणि ज्ञानशास्त्र यांच्या विचारांचे जे निधान, जगाच्या प्राचीन इतिहासाचे स्थित्यंतराचे जेथे अवशेष जतन करून ठेवले आहेत, जेथे मार्क्स, मॅझिनी, लेनिन, सावरकर यांनी संशोधनाचे कार्य केले, त्या लंडन म्युझियममध्ये वळविली. पुरेसा पैसा नसल्यामुळे त्यांना सर्व विद्याभ्यास ठराविक वेळेतच संपवायचा होता. आंबेडकर पोटास चिमटा काढून जेवढे ग्रंथ विकत घेणे शक्य असे तेवढे विकत घेत. प्रवासाकरिता खर्च न करता वाचनालयातून दुर्मिळ ग्रंथ मिळवण्याकरिता ते मैलोन मैल पायपीट करीत असत. त्यांची दिनचर्या म्हणजे खरोखरच मूर्तिमंत तपश्चर्या होती. त्या ज्या बाईकडे ते राहत ती नतद्रष्ट होती. सकाळी न्याहारीच्या वेळी चहा, एक पावाचा तुकडा, त्या तुकड्याचा टोकाला चिंचोका एवढा मुरांबा एवढेच ती देई. ते अपुरेसे अन्न खाऊन ते सकाळी म्युझियममध्ये वाचायला जात. वाचक म्हणून सर्वांआधी प्रवेश बहुतेक आंबेडकरांचा असायचा. दुपारचे जेवण घेण्यास त्यांच्यापाशी पैसेच नसायचे. बरोबर आणलेले सँडविचचे 2 तुकडे ते तेथे हळूच खात. परंतु एक दिवस म्युझियममधील नोकराने त्यांना नियमाकडे बोट दाखविताच त्यांनी तेथे पावाचे तुकडे खाणे सोडून दिले. ते तसेच पोटाची भूक मारून 5 वाजेपर्यंत वाचित बसत. पैशांत बचत होई, वेळेची कमाई होई. टिपणवह्यांनी खिसे फुगलेले, चेहरा घामाने डबडबलेला, शरीर सिनलेले पण डोळे टवटवीत झालेले असे आंबेडकर वाचनालयातून सर्वांत शेवटी बाहेर पडत. बिऱ्हाडी परत आल्यावर थोडा वेळ पाय मोकळे करीत. नंतर रात्रीचे जेवण, 1 पेला बॉव्हरील आणि बरोबर 1-2 बिस्किटे. पुन्हा वाचनाची दुसरी फेरी सुरू होई. रात्री 10ला चरचरून भूक लागे. भुकेचा डोंब उसळे. एका गुजराती मित्राने त्यांना 1 पापडाची करंडी दिली होती. त्यांतील 4 पापड एका पत्र्यावर भाजून ते मध्यरात्री खात. वर कपभर दूध. पुन्हा पहाटेपर्यंत अभ्यास चालू राही. त्यांना बाहेरील जगाची शुद्ध बुद्ध नसे. असनाडेकर नावाचे मुंबईचे गृहस्थ त्याच खोलीत राहत. ते उत्तर रात्री जागे झाले की आंबेडकरांना कळकळीने म्हणत, अहो आंबेडकर, रात्र फार झाली, किती जागता दररोज, आता विश्रांती घ्या, झोपा. तेव्हा शांतपणे आंबेडकर म्हणत, अहो अन्नाला पैसा व झोपायला वेळ मजपाशी नाही. शक्यतो लवकर माझा अभ्यासक्रम पुरा करावयाचा आहे. मग काय करणार? आयुष्य थोडे, विद्या फार असे त्यांना वाटे. त्यामुळे लोखंडाचे चणे खाऊन आपला अभ्यास पूर्ण करण्यासाठी ते अहोरात्र झटत होते. रात्रीचा दिवस करीत होते. ही ज्ञानोपासना किती कडक, त्यासाठी किती अविश्रांत श्रम, अखंड तपश्चर्या, ज्ञानयज्ञ, तो आणखी दुसरा कोणता? विद्यातुरांना नाव सुखन ना निद्रा ह्या वचनाचा प्रत्यय त्यांच्या जीवनात प्रकर्षाने येतो. आपले स्नेही नवल भथेना यांच्याकडे आंबेडकरांची अधूनमधून पैशाची मागणी चालू असे. अशाच एका प्रसंगी अगदी भावनावश होऊन आंबेडकर भथेनांना लिहितात, माझ्यामुळे तुला त्रास होतो, ह्याविषयी मला अतिशय दुःख होते. यावर विश्वास ठेव. अत्यंत जिव्हाळ्याच्या मित्रालाही सोसणे अशक्य आहे. एवढा त्रास माझ्यामुळे तुला सहन करावा लागत आहे, याची मला जाणीव आहे. या ना त्या कारणासाठी माझी निकडची मागणी असते. त्यामुळे तुझाही नाईलाज होऊन तूही माझा एकुलता एक मित्र मला मुकणार नाहीस अशी आशा करतो.
जर्मन नाण्याचा भाव पुढे वाढण्याचा संभव दिसला म्हणून अगोदर हुंडी घेण्याच्या उद्देशाने त्यांनी भतेनांकडे 2000 रुपयांची मागणी केली होती. अमेरिकेचे अध्यक्ष बेंजामिन फ्रँकलिन म्हणत की आयुष्यात यश 2 गोष्टींवर अवलंबून असते, अखंड उद्योग आणि काटकसरीची राहणी. आंबेडकर इतक्या काटकसरीने लंडनला राहत होते की त्यांच्या मासिक व्यय 8 पौंडांपलीकडे जात नसे. तरी प्रकृती आणि मन दोन्ही उल्हासित. 1-2 वेळा प्रकृती बिघडली, परंतु त्याविषयी पत्नीजवळ ब्र काढू नये अशी शिवतकरांना त्यांनी पत्राद्वारे ताकीद दिली. प्रेक्षणीय स्थळे, उपहारगृहे, नाटके, चित्रपटगृहे ही त्यांच्या गावीही नव्हती. आपल्या व्यक्तित्वाचा आणि भवितव्याचा अभेद्य असा पाया पराक्रमी पुरुष कसा उभारतो, अडचणीमुळे त्यांचे अंगचे गुण कसे प्रगट होतात, याचे आंबेडकरांचे जीवन हे एक मोठे स्पृहणीय उदाहरण आहे. अशी उदाहरणे इतिहासात थोडीच पाहावयास मिळतात. अविश्रांत परिश्रम करण्याचा उत्साह, अपरिमित हालअपेष्टा सहन करण्याची शक्ती आणि उच्च विचार यामुळे जगातील थोर पुरुषांना यश लाभते. त्याच दिवसांत आंबेडकरांवर एक इंग्रजबाईची विशेष भक्ती जडली. तिच्या घरी ते बायबल अभ्यासी. ज्याच्या जीवनात स्त्री आकर्षिल्या जात नाही तसा थोर पुरुष विरळाच. आंबेडकरांच्या विसाव्याची दुसरी एक जागा होती. त्यावेळी लंडनच्या उपनगरामध्ये स्थायिक झालेल्या एका हिंदी संस्कृत शास्त्र्यांच्या घरी आंबेडकर जात असत. त्यांची पत्नी सुशील, धर्मनिष्ठ आणि प्रेमळ असे. ती आंबेडकरांना दर रविवारी किंवा पंधरवड्याने एकदा आग्रहपूर्वक भगिनी भावाने जेवायस बोलवीत असे. ती त्यांची मार्गप्रतीक्षा करीत असे. आंबेडकरांनी आपण अस्पृश्य आहोत असे तिला भीतीने सांगितले नाही. ते म्हणत, मी भेकट ठरलो. पुढे त्या बाईला आंबेडकरांची जेव्हा संपूर्ण माहिती कळली असेल तेव्हा तिला काय वाटले असेल ते समजण्यास मार्ग नाही. अशा पुरुषाला बंधू मानल्याविषयी तिला धन्यता वाटली असेल का? आंबेडकर परदेशात होते तरी त्यांचे भारतातील अस्पृश्योद्धाराच्या कार्याकडे लक्ष होते. ते आपल्या स्नेहांना आणि सहकाऱ्यांना तेथून मार्गदर्शन करीत. एकित जय बेकित क्षय हे त्यांच्या उपदेशाचे मुख्य सूत्र असे. त्यावेळी आंबेडकर आपल्या सहकाऱ्यांच्या आणि मित्रांच्या चढती बढतीविषयी, सुखदुःखाविषयी आस्थेने चौकशी करीत. उदय पावणारा आणि आपले नेतृत्व बळकट करण्याकडे लक्ष असलेला प्रत्येक पुढारी तसाच वागतो. मुलाच्या आणि पुतण्याच्या शिक्षणाकडे लक्ष देण्यास ते सीतारामपंत शिवतकरांना पत्रांतून कळकळीने विनंती करीत. त्या दिवसांत ते गडकऱ्यांची नाटके मागवून वाचित असत. मॅककुलॉकृत, व्हिकॉर्डो ह्यांचे ग्रंथ हे दुर्मिळ पुस्तक त्यांना पाहिजे होते. ते एका जुन्या पुस्तकांच्या दुकानात मुंबईत होते. ते कसे खुबीने त्या दुकानातून मिळवायचे ह्याविषयी शिवतकरांना त्यांनी पत्र लिहिले. भारतातील राजकारणाकडे आंबेडकरांचे लक्ष असे. ते लंडनला पोहोचल्यावर लोकमान्य टिळक कालवश झाले. टिळक युग संपले आणि गांधीयुग सुरू झाले. पुढे आंबेडकरांनी ह्याच गांधीयुगाचे भारतातील तमोयुग असे वर्णन केले आहे. राष्ट्रीय सभेने टिळक निधी जमविला. अस्पृश्यता निवारण हा त्या निधीच्या उद्देशांपैकी एक प्रमुख उद्देश होता. परंतु अस्पृश्यता निवारणाचे कार्य हे हिंदू महासभेचे कार्य आहे, त्याच्याशी राष्ट्रीय सभेचा काही संबंध नाही असा राष्ट्रीय सभेच्या कार्यकारी मंडळाने निवाडा दिला. इतकेच नव्हे तर त्या कार्यासाठी पैसा देण्याचे राष्ट्रीय सभेच्या कार्यकारी मंडळाने नाकारिले. अस्पृश्य समाजाच्या हिताच्या दृष्टीने आंबेडकरांनी भारतमंत्री मॉन्टेग्यू व लंडनमध्ये असलेले विठ्ठलभाई पटेल यांची भेट घेतली. अस्पृश्यांची गाऱ्हाणी त्यांच्या कानावर घातली. दलितांच्या हिताच्या दृष्टीने त्यांच्याशी चर्चा केली. मॉन्टेग्यूशी झालेल्या चर्चेसंबंधी आंबेडकरांनी आपल्या 3 फेब्रुवारी 1921च्या पत्रात शाहू छत्रपतींना कळविले की मॉन्टेग्यू हा हिंदी मवाळांच्या सूचनेप्रमाणे वागतो, तथापि तो आता ब्राह्मणेतर चळवळीशी संबंधित तिरस्काराने बोलणार नाही अशी माझी खात्री आहे. खरे म्हणजे ब्राह्मणेतर चळवळ समजून घेण्याची येथे कोण परवाच करीत नाही. ज्यावेळी सुधारणा विधेयक तयार होत होते त्या महत्त्वाच्या वेळी ब्राह्मणेतर चळवळीचे महत्त्व पटवून देणारा कोणी समर्थ प्रतिपादक येथे नव्हता. ही खेदाची गोष्ट होय. त्यामुळे ब्राह्मणेतर चळवळीच्या शत्रूंना त्या चळवळीला केवळ ब्राह्मण विरोधाचे मोठ्या हिकमतीने स्वरूप द्यावयास मिळाले. ज्या चळवळीची लोकशाहीनिष्ठ बाजू दडपून टाकून तिचा विपर्यास करण्यात आला आणि तेच विपर्यस्त स्वरूप सर्वसाधारण इंग्रजांच्या मनात सध्या वावरत आहे. आता राजकीय सुधारणांचा मसुदा कायम होऊन चुकल्यामुळे हिंदुस्थानात संप्रत किती भेदाभेद आहेत हे जाणून घेण्याची तसदी कोण घेत नाही. तरी भावी काळासाठी आतापासूनच तयारीस लागले पाहिजे.
यास्तव संधी सापडेल तेव्हा मी प्रत्येक वजनदार इंग्रज व्यक्तीला हिंदुस्थानातील सामाजिक व राजकीय प्रश्नांचे संबंध परस्परांत कसे गुंतलेले आहेत याची योग्य ती कल्पना देतो. घटना घडून गेल्यानंतरचे हे माझे प्रयत्न असल्यामुळे त्यांचे परिणाम त्वरित दिसणे शक्य नाही. तथापि ते निष्फळ झाले की कसे हे काळच ठरविल. आपल्या मार्गदर्शनानुसार येथे एखादी संस्था स्थापन करता येणे शक्य होईल की काय ह्या संबंधी मी येथील काही प्रतिष्ठित व्यक्तींशी चर्चा केली. यांनी एकमताने माझी ही कल्पना उचलून धरली, परंतु त्यांच्या मते पगारी कार्यवाह असल्याशिवाय असली संस्था टिकू शकणार नाही. याचा अर्थ असा की कमीत कमी 500 पौंडाचा वार्षिक खर्च होईल. अशी संस्था अस्पृश्य वर्गाच्या दृष्टीने हितकारक ठरेल, परंतु माझी खात्री आहे की तो खर्च त्यांच्या आवाक्याबाहेर आहे. भारतमंत्री मॉन्टेग्यू यांनी मला पुन्हा भेटवयास बोलविले हे ऐकून आपणास आनंद होईल. मुंबई विधिमंडळाचा सभासद म्हणून मी हिंदुस्थानात परत जावे असे त्यांनी आग्रह धरला. हिंदुस्थानचे महाराज्यपाल व मुंबईचे राज्यपाल ह्यांना मी मुंबई विधिमंडळाचे सभासद म्हणून नियुक्ती करावी अशी त्यांनी माझ्या पहिल्या भेटीनंतर तार केली होती. मी त्यांना म्हटले की वैयक्तिक घराणे मांडण्यासाठी मी आलेलो नाही, एक प्रश्न मांडण्यासाठी त्यांचा प्रतिनिधी म्हणून आलो. त्यांचे म्हणणे असे की प्रथम मी अस्पृश्यांना अधिक प्रतिनिधित्व मिळवण्याबाबत महाराज्यपाल व राज्यपाल यांच्याशी भारतात जाऊन चर्चा करावी. मी तशी चर्चा केल्याशिवाय तो प्रश्न मिटला आहे असे आपण मानणार नाही असे आश्वासन देण्यास ते सिद्ध होते. अर्थात ही गोष्ट मला भुरळ पाडण्यासारखी होती. तथापि विधिमंडळाच्या जागेसाठी आपला विद्याभ्यास अर्धवट टाकून जावे हा विचार मला पटेना. मला वैयक्तिक कीर्तीचा सोस नाही आणि जरी मी माझ्या लोकांची सेवा करण्याची ही संधी सोडली तरी महाराजांच्या लक्षात येईल की मला अधिक मोठी सेवा करता यावी, म्हणून मी अधिक चांगली सिद्धता करीत आहे. मी लवकरच मजूर पक्षाशी संपर्क साधणार आहे आणि त्यांच्याशी स्पष्टपणे बोलणी करणार आहे. हिंदुस्थानच्या दौऱ्यावर असणाऱ्या वेजूड व स्फूर यांनाही महाराजांनी भेटावे अशी मी सूचना करू का? काही झाले तरी ते लंडनला परत आल्यावर मी त्यांच्याशी बोलणी करणारच आहे. त्या खटपटीतून काही निष्पन्न झाले तर त्याची हकीकत आपणास कळवीन. पुनश्च लंडन टाइम्सच्या संपादकांशी मी मैत्री जोडली आहे. अस्पृश्यांच्या शिक्षणासंबंधीचे एका लेखाचे कात्रण ह्या पत्रासोबत पाठवित आहे. तो लेख मी त्या संपादकाला लिहावयास लावला. 1919च्या निर्बंधान्वये कायद्याने राजकीय मानचित्रात अस्पृश्यतेचा प्रथम उल्लेख होऊन त्यांना प्रांतिक विधिमंडळावर प्रतिनिधित्व मिळाले. केंद्रीय विधिमंडळात सरकार नियुक्त 14 सभासदांपैकी एका अस्पृश्य वर्गाचा प्रतिनिधी, मध्य प्रांतातील विधिमंडळात 4, मुंबई प्रांताच्या विधिमंडळात 2, बंगाल आणि उत्तर प्रदेश यांत 1, मद्रासमध्ये 9 असे प्रतिनिधित्व अस्पृश्यांना मिळाले. लंडन विद्यापीठातील आंबेडकरांचे अध्ययन आता संपत आले होते. प्रोव्हिन्शियल डिसेंट्रलायझेशन ऑफ इम्पिरियल फायनान्स इन ब्रिटिश इंडिया हा विषय घेऊन 1921च्या जूनमध्ये ते MSc झाले. 4 सप्टेंबर 1921 रोजी आंबेडकरांनी शाहू छत्रपतींना दुसरे एक पत्र पाठवून 200 पौंड पाठविण्याची विनंती केली. चालू चलनाचा भाव पडल्यामुळे तेथे त्यांना पैसे अपुरे पडले. हिंदुस्थानात परत आल्यावर व्याजासह रक्कम परत करीन असे त्यांनी राजर्षी शाहूंना आश्वासन दिले. श्री दळवींच्या सांगण्यावरून आपण ही विनंती करीत आहोत व ती अस्थानी ठरणार नाही अशी त्यांनी त्या पत्रात आशा व्यक्त केली. महाराजांची प्रकृती ठीक असेल अशी आशा व्यक्त करून आंबेडकर आपल्या पत्राच्या अखेरीस म्हणतात, आम्हाला आपली फारच गरज आहे, कारण हिंदुस्थानात जी मोठी चळवळ सामाजिक लोकशाहीच्या दिशेने प्रगती करीत आहे तिचे आपण आधारस्तंभ आहात. आंबेडकरांनी डॉक्टर ऑफ सायन्सच्या पदवीकरिता लिहिलेला रुपयाचा प्रश्न, द प्रॉब्लेम ऑफ द रुपी हा आपला प्रबंध लंडन विद्यापीठाला 1922 सालच्या पहिल्या तिमाहीत सादर केला. त्याच समयी ते बॅरिस्टरची परीक्षा उत्तीर्ण झाले. उपरोक्त प्रबंध लिहिण्यात गर्क झाल्यामुळे बॅरिस्टरीच्या परीक्षेस त्यांना त्यापूर्वी बसता आले नव्हते. शिवाय त्यांना मित्रांकडून मिळवायची निर्बंधशास्त्राची पुस्तके वेळेवर मिळाली नव्हती. याच समयी शाहू छत्रपती मुंबई येथे 6 मे 1922 रोजी निधन पावले. सर्व महाराष्ट्र दुःखाने विव्हळला. आंबेडकरही शोकाकुळ झाले. 10 मे 1922 रोजी राजाराम महाराजांना लिहिलेल्या आपल्या पत्रात ते म्हणतात, महाराजांच्या निधनाची बातमी इंग्लिश वर्तमानपत्रांत वाचली व मला धक्का बसला. ह्या दुःखद घटनेमुळे मला द्वर्थी दुःख झाले. त्यांच्या निधनाने मी माझ्या एका खास मित्रात आचवलो आहे. अस्पृश्य वर्ग तर आपल्या एका मोठ्या हितचिंतकाला मुकला आहे. त्यांच्या काजाचा सर्वात महान कैवारी हरपला आहे. मी दुःखाने विवळत असता आपल्या आणि गतवधवा महाराणीच्या दुःख प्रसंगी मी मनपूर्वक सहानुभूती व्यक्त करण्याची त्वरा करीत आहे.
मध्यंतरी युरोपातील दुसऱ्या विख्यात विश्वविद्यालयात अभ्यास करावा असा त्यांचा विचार ठरला होता. लागलीच ते बॉन विश्वविद्यालयात प्रवेश मिळविण्यासाठी मे 1922ला बॉनला गेले होते. आपला प्रबंध लंडन विश्वविद्यालयात सादर करून ते तिकडे अध्ययन करण्यासाठी गेले, परंतु त्यांचे प्राध्यापक एडविन कॉनन यांनी त्यांना लंडनला परत बोलविले. इंग्रज प्राध्यापकांनी प्रबंधाचा तिखटपणा जरा कमी करण्याविषयी त्यांना सूचना दिली. ब्रिटिश प्राध्यापकांच्या राष्ट्रीय बाण्याला झोंबेल असा निष्कर्ष आंबेडकरांनी काढला होता. आंबेडकरांनी या विषयाचा गाभा, मध्यवर्ती कल्पना, ऐतिहासिक माहिती त्याच स्वरूपात ठेवून त्याचा तोंडवळा थोडा बदलावा असा अध्यापक महाशयांनी त्यांना सल्ला दिला. आंबेडकरांनी तो मोठ्या कष्टाने मान्य केला. ब्रिटिशांच्या मनाला धक्का देण्याची ही त्यांची पहिलीच वेळ नव्हती. त्यापूर्वी त्यांनी लंडन विश्वविद्यालयाच्या विद्यार्थी संघापुढे जबाबदार सरकारचे दायित्व या विषयावर एक निबंध वाचला होता. त्यातील कडक नि बोचक विधाने नि विचारसरणी पाहून त्या विश्वविद्यालयातील वातावरण जरा गरम झाले होते. त्यावेळी लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समध्ये असणाऱ्या प्राध्यापक हेरॉल्ड लास्की ह्यांनाही त्या निबंधातील विचार ज्वलज्जहाल वाटले. आंबेडकर हे भारतातील क्रांतिवादी गटाचे व मताचे असावेत असा इंग्रज गुप्त आरक्षकांच्या मनात त्यांच्याविषयी संशय होता. तो यामुळे दुणावला. लालाजींशी त्यांचा अमेरिकेत संबंध आला होता म्हणून आंबेडकरांची नोंद क्रांतिकारकांच्या यादीतच झाली होती. तथापि आपला प्रबंध सुधारून देण्यास त्यांना अवधी नव्हता. त्यांच्या घरची परिस्थिती बिकट झाली होती. तेथील विपन्नावस्थेची तीव्रता वाढली होती. हाल अपेष्टा भोगून जी काही थोडी बचत झाली ती ग्रंथ विकत घेण्यात त्यांनी खर्च केली. अशा निराश वातावरणात 14 एप्रिल 1923च्या दिवशी ते भारतात परत आले. त्यांनी प्रबंधाचे काम हाती घेतले. 3-4 महिन्यांत अत्यंत चिकाटीने त्यांनी तो प्रबंध पाहिजे तसे स्वरूप देऊन त्वरित लंडन विद्यापीठाकडे पाठविला. तो 1923च्या अखेरीस मान्य झाला. त्यांना लंडन विद्यापीठाने डॉक्टर ऑफ सायन्स ही पदवी 1923च्या शेवटी बहाल केली. अखंड उद्योगशीलता, अढळ निर्धार, दुर्दम्य आशावाद यांचा विजय झाला. तपसा प्राप्य ते यश हे पुन्हा एकदा सिद्ध झाले. रमाबाईंचा आनंद गगनात मावेना. त्यांची प्रार्थना फळाला आली. त्यांना वाटले झाले, संपला अभ्यास एकदाचा. साहेब मोकळे झाले संसाराला. द प्रॉब्लेम ऑफ द रुपी ह्या प्रबंधाची सुधारून वाढविलेली आवृत्ती इंग्लंडला RS किंग अँड सन्स लिमिटेड ह्या कंपनीने 1923च्या डिसेंबरमध्ये प्रकाशित केली. आंबेडकरांनी तो ग्रंथ आपल्या शिक्षणासाठी ज्यांनी खस्ता खाल्ल्या आणि शिक्षणाचा मार्ग प्रकाशित केला त्या मातापित्यास कृतज्ञतेने अर्पण केला आहे. ग्रंथाच्या प्रस्तावनेत अध्यापक एडविन कॅनन म्हणतात, आंबेडकरांची बरीचशी टीका ग्राह्य वाटत नसली तरी काही बाबतीत त्यांनी इंगिते जाणून बिनतोड विचार मांडले आहेत. आपल्या शिष्याच्या विचारातील आणि बुद्धिवादातील चालना देणाऱ्या नाविन्याविषयी त्या विख्यात अर्थशास्त्रज्ञाने शिष्याची पाठ थोपटली आहे. ह्या ग्रंथात ब्रिटिश राज्यकर्त्यांनी रुपयाचे प्रमाण पौंडाशी ब्रिटिश व्यापाऱ्यांच्या कल्याणाच्या दृष्टीने कसे सोयीस्कर बनविले होते आणि हिंदी लोकांचे कसे अपरिमित नुकसान केले ह्यावर अर्थशास्त्रज्ञ आंबेडकरांनी विदारक प्रकाश टाकला आहे. डॉक्टर आंबेडकर आता एक बुद्धिमान आणि सामर्थ्यशाली पुरुष झाले. 3 विश्वविद्यालयातील त्यांनी ज्ञान संपादनासाठी तपश्चर्या केली. अर्थशास्त्र, समाजशास्त्र, मानववंशशास्त्र, धर्मशास्त्र, निर्बंधशास्त्र, इतिहास ह्यांचा सांभार त्यांनी पाठीशी बांधला होता. पंडितांना, राजकारणी धुरंधरांना आणि अर्थशास्त्रज्ञांना आव्हान देणाऱ्या पांडित्यांचे पाशुपात अस्त्र अर्जुनाप्रमाणे घोर तपश्चर्येच्या जोरावर संपादन करून ते आता पुढील संग्रामास सिद्ध झाले आहे.